तुमच्या फार्मवरील शेळी जर वेळेवर माझावर येत नसेल, गाब जात नसेल, बोकड की बऱ्याचदा लागतो, तरी पण जर शेळी जर परत परतत असेल, म्हणजे सतत बोकड लागवड करतो आणि परत ती शेळी माझावर येते, अशा जर गोष्टी होत असतील, ज्यावेळी शेळी डिलिव्हरी होते त्यावेळेस पिल्लं थरथर कापतात आणि 10-15 दिवसात मरून जातात, नंतर ती शेळी 4-4 महिने 8-8 महिने माझावर येत नाही, नंतर ते विकून टाकतात तुम्ही, असं जर गोष्टी जर तुमच्या फार्ममध्ये होत असतील तर समजून जायचं तुमचा फार्म हा चुकीच्या दिशेने चाललेला आहे आणि पुढे चालून तो बंद सुद्धा पडू शकतो मी 100% बंद पडतो, मला एवढं माहिती आहे बघा. आणि ह्या गोष्टी का बरं शेळी माझावर येत नाही, तर आजचा विषय तोच आहे की फार्मवरील आपल्या शेळ्या माझावरच येत नाही. समजा मी बाजारातून एखादी गाभण शेळी आणली, आता समजा गाभण शेळी आणली, हिची व्यवस्थित डिलिव्हरी केली मी, पण परत ही शेळी माझावरच येत नाही, माझावर येईल तर गाभत जात नाही शेळी व्यवस्थित आणि पिल्ले पण व्यवस्थित देत नाही. तर ह्या गोष्टी कशामुळे होतात मी तुम्हाला सांगतो. आणि होते काय, बरेच जण काय म्हणतात ह्या गोष्टी होतात म्हणून बरेच जण म्हणतात बंदिस्त शेळी पालन परवडत नाही. पण मला कसं काय परवडते बंदिस्त शेळी पालन? बघा मी कसं बोकडात संगोपन केलं, हे बघा बोकड का जबरदस्त क्वालिटीचा बोकड आहे. तर मग माझं संगोपन कसं आहे, आता बघा ही शेळी आहे, हिला जर मी खनिज व्यवस्थित दिलं, खनिज म्हणजे काय, हिला जर मी मेंढर मिक्सर जर व्यवस्थित जर वापरलेलं नसेल खुराकामध्ये, हिला टायमाला म्हणजे कॅल्शियम वगैरे गाभण काळामध्ये दिलेलं नसेल, मल्टीस्टार दिलेलं नसेल, म्हणजे मल्टीव्हिटॅमिन दिलेलं नसेल, आपल्या फार्ममध्ये चाटण विटा ज्या असतात त्या चाटण विटा मी कधी वापरलेलं नसेल, तर ही शेळी व्यवस्थित माझावर पण येणार नाही, गापण राहणार नाही आणि चांगल्या शेळीचं वाटोळ होऊन जाते की ती टॉप क्वालिटीची शेळी आणा तुम्ही. पण मी काय करत असतो बघा, आता ही शेळी वेली, आता हिला व्यवस्थित खुराक, आता बरेच जण खुराकच देतात बघा, आता ही शेळी आहे, उगं ओंजळभर खुराक द्यायचं तिला, उगं थोडासा खुराक द्यायचा, म्हणजे कुठंतरी कब्बर देणार, वाटेभर देणार आणि तोच खुराक 3रा महिना लागला खुराक चालू करावा, सर्वांना माहिती आहे. पण बाकीचे जे 3 महिने जे संगोपन करायचं आहे त्याच्यामध्ये सेमच खुराक सर्वांना थोडा ओंजळभर, तेवढ्या खुराकानं काय होणार तुम्ही सांगा? 2 पिल्लं पोसायची त्याला आणि तुम्ही कुसा खुराक दिला म्हणल्यावर ते व्यवस्थित पिल्लं होणार का? तिचे होणारच नाही. तुम्ही कसलाही बोकड लावा जर तुम्ही खुराक व्यवस्थित देत नाही. बरेच जण 70% लोक मल्टीस्टार न्यूरोकाइन प्लस असो किंवा कोणतंही मल्टीव्हिटॅमिन असो अजिबात वापरत नाहीत फार्ममध्ये. कॅल्शियम देता का म्हणलं, ते का असते ऑस्टोवेट कॅल्शियम नाही. बरेच जण वायमरल मिक्सच करत नाही, डायरेक्ट कॅल्शियम, त्याचा काय फायदाच होणार नाही. अशा गोष्टी करत. चाटणवीट बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नाही, चाटणवीट काय असते, ते कसं लटकावून ठेवायचं असते, ते गाभण शेळ्याच्या कप्प्यात ठेवायचं किंवा पिल्लांच्या कप्प्यात ठेवायचं, ह्या गोष्टी माहितीच नाहीत. म्हणजे कसं आहे, ते मिनरल्स वगैरे भेटणं, ते मिनरलची खनिजांची कमतरता दूर होणं, मग ते शेळी व्यवस्थित माझावर येते. आता ही शेळी आहे, हिचा जार व्यवस्थित पडला का, आता मी जी डिलिव्हरी झाल्यानंतर हिला इनोला किंवा एक्झापार पाजणार, मग हिचा जार व्यवस्थित पडणार, मग 8 दिवसाच्या नंतर हिची मस्तपैकी डिवर्मिंग करून घेणार, मग परत आणि खुराकावर आणायचं, परत आणि म्हणजे खुराक तर चालूच असणार आहे आपला, परत आणि खुराक चालू ठेवायचं हिला पुढे 2 महिने, मग 2 महिने खुराक चालू ठेवायचं, कॅल्शियम पण चालू ठेवायचं, मग 3ऱ्या महिन्याला बंद करायचं, 1 महिना सर्व गोष्टी बंद करून टाकायचं, शेळी थोडीशी खराब होते, मग परत शेळी एकदम जबरदस्त माझावर येते, कारण 2 महिन्याचा गॅप आणि खुराक न देण्याचा म्हणजे 3 महिन्याचा गॅप होतो. 3 महिन्याचा गॅप दिल्यामुळे होते काय, हिचे सर्व म्हणजे जे काही, आता बघा ही शेळी एवढी चांगली पोचलेली आहे, पण आपण जी औषध पाणी खुराक जो देतोय हिच्या पिल्लांना देत असते, मग ज्यावेळेस ती पिल्ले येतात मग ही शेळी दुधावर येते, मग कुठंतरी हिला कमतरता होणारच नाही, शरीरामध्ये मिनरल मिक्सर असो, खनिज असो, बऱ्याच काही गोष्टी असो, कमतरता भासणार हिला, मग त्याची पूर्तता आपल्याला करायची. मेन म्हणजे हे बघा, पूर्ण 12 महिने शेळीचे संगोपन करता आलं पाहिजे. नुसतं गाभण महिन्यामध्ये 3-4 महिने खुराक दिला आणि एखादी कॅल्शियमची बॉटल पाजली म्हणजे झालं का? असं संगोपन होत नाही. शेळी बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आली पाहिजे शेळीची तब्येत कशी आहे. आता ही शेळी बघा तुम्ही, किती जबरदस्त क्वालिटीच्या, सकाळी तुरीचं गोळी, हरभऱ्याचं गोळी आणि 4G बुलेट नेपियर, आता मेथी घास पण 4 दिवसात टाकायला येत आहे. अशा पद्धतीचं मी संगोपन करत असतो. पण तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या फार्ममध्ये करत नाहीत मित्रांनो, त्याच्यामुळे होतंय काय, अनेक अडचणी होतात फार्ममध्ये, मग शेळी तुमची कसं आहे वेळेवर माझावर येत नाही. आता बघा बरेच जण काय करायचं, जास्त म्हणजे 1 वर्ष तुम्हाला त्रास होणार आहे, म्हणजे माहिती राहत नाही कॅल्शियम कधी देवं, मल्टीस्टार कधी देवं, शार्कोफेरॉल वेट कधी देवं, खुराकामध्ये काय काय चालतं, गाभणला म्हणजे कोणता खुराक द्यावा, त्याच्यामध्ये हळद का मिक्स करतात थोडीशी, त्याच्यामध्ये मीठ का मिक्स करतात, ह्या गोष्टी तुम्हाला जाणून घेण्यासाठी 1-1.5 वर्ष लागेल. पण एकदा अंगवळणी पडलं ना, एकदा सवय, एकदा माहिती झाली, नंतर ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे जास्त नॉर्मल होतात. जितक्या अवघड वाटते तितकं सोपं होऊन जाते शेळीपालन. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन आणि प्रॉपर नॉलेज घेऊन शेळीपालन करत चला.
मग होते काय, आता ही शेळी आहे मस्तपैकी, आता पुढच्या वेताची तयारी लगेच. ज्या दिवशी पिल्ले वेली म्हणजे पिल्ले झाले शेळीला, तिथूनच तयारी करायची पुढच्या वेताची. म्हणजे काय, जार पडला व्यवस्थित सर्व खुराक वगैरे, लागवडीचा बोकड. बरेच जण काय करतात, आता माझ्या हे 3 शेळ्या आहेत, कुठला तरी खांडातला बोकड आणायचा एकदम म्हणजे पोटात गिळ्या असलेला मरतुकडा, त्याला कधी खुराकच दिलेला नाही त्या बोकडाला, कुठंतरी बाहेर खाल्लेलं फिरलेलं बोकड असते, तो बोकड लागवड करायचा. शेळीचा माज एकदम जबरदस्त आलेला आहे, पण बोकड काय म्हणजे ते एकदम ॲटिट्यूड एकदम असं म्हणजे जबरदस्त क्वालिटीचा, त्याच्यामध्ये ताकद आहे आणि एकदम तेजदार आहे, एकदम असं स्टड जबरदस्त बोकड, असा लागवड करतच नाहीत. फक्त बोकड आहे, विषय संपला. बरेच शेळी पालकाचं हे फक्त बोकड अवेलेबल झाला पाहिजे आपल्याला. बोकड कोणता का असं ना, तू बोकड बघणार नाहीत कसा फार्म आपल्या शेळीला लागवड करत आहे. बोकडाचं वजन काय म्हणजे बोकडाचं वय किती आहे, बोकडाचं 9-10 महिन्याचा बोकड लागवड करणार. आता ही शेळी बघा, आता ही शेळी अजून 3-4 वेळ देणार, म्हणजे आता हिला कुठेतरी 9 महिन्याचा बोकड लागवड करणार, मग ती पिल्ले व्यवस्थित होणार नाही. ह्या अशा गोष्टी फार्ममध्ये होऊ देऊ नका. आणि मग होते काय, चांगल्या ॲग्रीवन फोर्डचा आता मिनरल मिक्सचर, कंपल्सरी मिनरल मिक्सचर ठेवायचं आपल्या फार्ममध्ये. फक्त ज्या वेळेस शेळी आपली म्हणजे गाप जाते म्हणजे बोकड लागला, त्यावेळेस 2 ते 2 महिने अजिबात काहीच द्यायचं नाही, मिनरल मिक्सचर अजिबात द्यायचं नाही शेळीला. पण बाकीच्या वेळेस तुम्ही खुराकामध्ये कंपल्सरी मिनरल मिक्सचर देत चला शेळीला. चाटण वीट आहे, चाटण वीट भेटत असते, बांधून टाकायचं आपल्या फार्ममध्ये. पिल्लांच्या एका कप्प्यामध्ये, लहान साईजची पिल्लांच्या कप्प्यामध्ये चाटण वीट. मग होते काय, आता शेळी भिंत चाट, कॅरी बॅग खा, ह्या गोष्टी करण्यापेक्षा होते काय, ते शेळीच्या चाटण विटाला चाटत बसत असते. त्याच्यामुळे चांगले फायदे होत असतात आपल्या फार्ममध्ये. बघा, बंदिस्त शेळीपालन फार्म तितकं सोपं नाही आहे. चांगलं नियोजन केलं तरच बंदिस्त शेळीपालन परवडतं, नाही तर अजिबात परवडत नाही. कारण तितका खर्च म्हणजे बऱ्याच जणांचा फार्म तर काय, चारे विकत घेऊन सुद्धा फार्म सक्सेस झालेले आहेत. पण आपला घरचा चारा असून सुद्धा आपलं शेळीपालन बंद पडते बऱ्याचदा. का? कारण अपुरी माहिती असल्यामुळं. आणि प्रत्येक माहिती आणि व्यवस्थित जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. कारण लवकर आपल्याला 1K सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. कारण आणि 900 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आपले, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर सांगायचा हाच उद्देश होता की शेळींचं संगोपन, मिनरल मिक्सचरची कमतरता वगैरे असल्यामुळं शेळी माझावर येत नाही, आणि त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी घेत चला. चारा पिकावर तरी चांगली माहिती आहे. हे बघा, शेळीचा लेडी खताचा वापर फक्त चारा पिकासाठी करत चला, आणि आपण गांडूळ खत जरी निर्मिती करून जरी टाकलं तरी पण खूप चांगली गोष्ट आहे. पण ज्याच्या त्या म्हणजे नियोजनाचा विषय आहे. तर भेटू पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.